हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मस्त. मी सोनास मध्ये स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सोनास फॅमिली ब्लॉग. तर मी कुठे चालली आहे चला तुम्हाला समजेलच समोर ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तर आज तुम्हाला थोडा आवाजामध्ये फरक वाटेल, कारण आज मी वापरला आहे माईक. जुना खूप दिवसापासून पडून होता, तर चला म्हटलं ट्राय करून पाहू. तर थोडा आवाजात फरक पडतो आहे. किलो 60 रुपये किलो. काय डिस्काउंट घेईन? कुछ भी डिस्काउंट नहीं, 1200 रुपये क्या देते हैं? अरे आम्ही तुमचे रोजचे कस्टमर आहे ना. करू तर करू काय हा? 2 किलो घ्यायचे, काही डिस्काउंट? घ्या काही टमाटर पण सांगू नका. डिस्काउंट नाही म्हणताय कसं मग आता? करेला 20 रुपये पाव, 40 में कुछ का डिस्काउंट 2 किलो लेते हैं. देव ना, तुमको 10 रुपये कम देना, पण बरं, ठीक. वो अपना डेली के कस्टमर है. हम्म? धंदा आज मी आले आहे आठवडी बाजारामध्ये. आजूबाजूचा आवाज येऊ नये म्हणून मी माईक वापरला आहे. आठवडी बाजारामध्ये माझ्यासोबत माझ्या जाऊबाई आणि अदू आला आहे, कारण तिला तर माहीत आहे ट्रायपॉडचं काम करायचं आहे आणि मला शॉपिंग करायची आहे, म्हणून दोघी पण आम्ही इथं आठवडी बाजारामध्ये शॉपिंग करायला आलो आहोत. मला भाजीपाला घ्यायला खूप आवडते, कारण हाच वेळ भेटतो बाहेर निघायला आणि कोणाशी तरी बोलायला. कसा दिला? 30 रुपये पाव. दे पूर्ण मागून येतात बाय आम्ही दोघे. दे अर्धा पाव. अब नाही, 1 पाव दे. चांगला आहे ना? चांगला. दुरून घे ना बाय, आम्ही दोघे येतात. 1 पाव झाला. आणि अद्रक कसं दिलं? 30 रुपये पाव. येतात ना आम्ही दोघं. आता जो आपला सबस्क्राईब असेल त्यालाच म्हणा लागेल. ठीक आहे, 1 पाव देऊन. 1 पाव लागतेच ना, कारण आपल्याला आता लागते. किती रुपये झाले आपल्या? नगानं द्या ना. 10 20 मध्ये किती मग? 3 का? खूपच आहे तुमचं. द्या 10 रुपये देऊन द्या, आता काहीच घेण्याला नाही. त्यांचे 10 रुपये. 10 रुपये चिल्लर नाही म्हणे ना, तुमच्याकडून घ्या म्हणे. तुमच्याकडून काहीतरी घेऊन घ्या ना, 10 रुपयाचं द्यायचं काही असं. बरं द्या, मुळे देऊन द्या. काल नाही म्हणायचं, हो का नाही? ते तुमच्याकडून काहीतरी घेतल्यासारखं होऊन जाईल. 10 मध्ये 1 का जी का घेईल ना का? 20चे मग किती? 4 द्या ना. 20चे 2 द्या ना जी. 20चे 2 द्या. हे घेतो. जास्त नाही पाहिजे. ओके. भेंडी घेतल्यानंतर मी आली समोर, तर बघते तर आपलं फेवरेट भाजी म्हणजे फणसाची, त्याचं दुकान चालू होतं. मी म्हटलं त्या दादाकडून पण थोडं फणस घेऊन घ्यावे, म्हणून मी त्याच्याकडे आले. हा होता एक आपला दादा सबस्क्रायबर, त्याने पण मला आवाज दिला होता. हाच तो दादा ज्याच्याकडून मी गेल्या व्हिडिओमध्ये फणस घेतलं होतं. हा दादा वेगळा आहे आणि तो वेगळा आहे, पण एकच दुकान आहे. आठवडी बाजारामध्ये यायला खूप मजा येते. कोण ना कोणी इथं भेटत असते, म्हणून मी नेहमी येते. समोर होते समोसे जिलेबीचे दुकान. त्या आजी मला नेहमी आवाज देऊन आपल्याकडून काहीतरी घ्यायला लावते. माझ्या मुलांना पण आवडते. तसं हे खाणं अनहेल्दी आहे, पण चालून जाते कधीतरी. ताजी ताजी भाजी मस्त आहे. घेता 2 जुडी. किती रुपयाचे दादा? 20 रुपये. त्यानंतर आले मी माझ्या आवडत्या पार्टकडे,
म्हणजे टिकल्या घ्यायला. त्यामध्ये मला एक क्लचर दिसला, तो मला खूप आवडला म्हणून तो मी डोक्याला लावून ट्राय करत होते आणि तो मी घेतला पण. तुम्ही पण गाजर खाऊन म्हणजे गोड आहे की नाही टेस्ट करून गाजर घेता का? मी पैसे लय पण हात तेच लावतो, करते. पैसेच तर नाही आहे. नक्की मला थांबा, कमेंटमध्ये पैसे आण. सांगा. तर हा आहे आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.